भवत हो। आचार्य या प्रकरणाची आधी आपली 13 वचने झालेली आहेत. आज 14व्या वचनापासून आपण पुढे चिंतन करणार आहोत. मागील वचन झालेलं आहे, जेणे संबंधे विकार उपजे त्याचा संबंधू की जे. म्हणजे ज्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या किंवा पदार्थांच्या संबंधाने जर का, संपर्काने जर का दोष निर्माण होत असेल तर स्वामींनी ईश्वर साधकासाठी आचार सांगितलेला आहे की त्या पदार्थांचा, त्या व्यक्तीचा, त्या वस्तूचा संपर्क तोडायचा, त्यांचा सहवास जो आहे तो तोडायचा, त्या दोषरूपी वस्तू, व्यक्ती, पदार्थाचा संबंध करायचा, म्हणजे त्याच्यापासून दूर राहायचं. ज्या ज्या गोष्टींमुळे दोष उत्पन्न होतो त्या सर्व वस्तू, पदार्थ, व्यक्तींच्या संदर्भामध्ये आपण सावध असलं पाहिजे आणि तत्संबंधित जे काही दोष निर्माण होतात त्या दोषापासून पण सुद्धा आपण लांब राहिलं पाहिजे. म्हणजे दोष निर्मिती ज्यापासून होते त्यापासून सुद्धा लांब राहिलं पाहिजे आणि जे दोष आहेत निर्माण झालेले त्यापासून सुद्धा आपण सावध राहिलं पाहिजे आणि त्या दोषांचा, दोष निर्माण करून घेणाऱ्या वस्तू, व्यक्ती, पदार्थांचा आपण त्याग केला पाहिजे. आणि या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे की दोष कशा कशा पद्धतीने निर्माण होतं. स्वामींनी सांगितलं की अविद्येची अनंतद्वारे, म्हणजे कुठल्याही एका ठिकाणाहून दोष निर्मिती होत नसते. तुम्ही म्हणाल की फक्त वाईटातनंच, एखादी वाईट व्यक्ती आहे, वाईट पदार्थ आहेत, त्याच्यातनंच दोष निर्माण होईल असं काही नाही. चांगले जे पदार्थ असतात, चांगले जे व्यक्ती असतात, त्यांच्याकडनं सुद्धा दोषाचा संचार आपल्याला होऊ शकतो. म्हणजे प्रत्येकाकडे काही ना काही दोष हा असतोच असतो. एखादा पदार्थ चांगला आहे परंतु तो ज्या पद्धतीने बनवला गेलेला आहे, राजस असेल, म्हणजे तुम्ही म्हणाल की बाबा मद्य असेल किंवा व्यसनाचे जे काही पदार्थ असतील तेच फक्त वाईट आहे, अशातला भाग नाही. कधी कधी एखादा घरी बनवलेला पदार्थ असतो परंतु तो तमतम करून बनवलेला असेल, तो तमतम करून वाढलेला असेल आणि तो खाताना आपण तमतम करून खात असतो तर तो पदार्थ सुद्धा दोषयुक्त होतो. चांगला पदार्थ सुद्धा दोषयुक्त होऊ शकतो. आणि म्हणून अशा पदार्थांचाही असंबंधच असला पाहिजे. तुम्ही असं समजू नका एखादा चोर वगैरे असेल त्याच्याचमुळे आपल्याला दोष निर्माण होईल, असं नाही. एखादा आपल्याच संपर्कातला व्यक्ती असेल, तो चिडचिडी व्यक्ती असेल तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला दोष निर्माण होऊ शकतो. एखादी खोटं बोलणारी व्यक्ती असेल त्याच्यामुळे आपल्याला दोष निर्माण आपल्यामध्ये होऊ शकतो. म्हणजे अशा अनेक गोष्टींमुळे दोष निर्माण होतो. आपल्याला सावध काय राहायचं आहे की आधी तर दोष काय आहेत हे माहिती पाहिजे. त्यानंतर दोष निर्मिती कुठून होते हे पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आपल्याला लक्षात यायला खूप वेळ लागतो. जसं काही आजार आहेत, कॅन्सर असेल, अजून काही असेल, ह्या गोष्टी कळायला खूप वेळ लागतो. म्हणजे ते 4थ्या टप्प्यात असतं, जेव्हा शेवटच्या टप्प्यामध्ये असतं तेव्हा ते कळतं. तसंच आहे की दोष आपल्यामध्ये आलेला आहे किंवा समोरची व्यक्ती दोषवंत आहे हे आपल्याला कळायला खूप वेळ लागतो. त्याच्यासाठी चांगली ठेस लागावी लागते. इतर कोणी जरी सांगितलं की यांच्यासोबत राहू नको, अमकं वाचू नको, अमकं बघू नको, अमकं ऐकू नको, अमकं बोलू नको, तरी पण तेव्हा आपल्याला ते बरोबर क्लिक होत नाही. आपल्याला असं वाटतं की नाही चांगलंच आहे, चांगलंच आहे, चांगलंच आहे. लहान मुलांना आई वडील सांगतात जवळ बसून टी व्ही बघू नको. ते जवळ बसून टी व्ही बघतात, इतक्या जवळ की अजून थोडं पुढे गेलं तर डायरेक्ट टी व्हीतच जातील ते. मग त्यांचं काय होतं, डोळे खराब होतात. पण तेव्हा जेव्हा त्यांना सांगायला आई वडील सांगतात वगैरे कोणी सांगतात तेव्हा ते ऐकत नाहीत. आणि होतं काय की नंतर मग त्याचा परिणाम दिसायला लागतो, खूप परिणाम. एखाद्या वेळेस जर का सांगितलं उन्हात जाऊ नका, पण त्यावेळेस काही वाटत नाही, पण जेव्हा त्रास होतो तेव्हा कळतं की अरे असं असं. म्हणजे दोष आहे आणि मग तो दोष संचरला आपल्यामध्ये हे कळायला खूप वेळ लागत असतो.
टप्प्याटप्प्याने या गोष्टी घडतात. डोळ्यांच्या बाबतीत असेल तर हळूहळू हळूहळू लक्षात सुद्धा येत नाही आपल्या की आपल्याला डोळ्याला त्रास होतोय किंवा आपल्या डोळ्याला कमी दिसतंय, हे लक्षात यायला पण खूप वेळ लागतो. अशाच पद्धतीने हे तर आपण देहिक बघितलेल्या आहेत या गोष्टी. परंतु जेव्हा मानसिक दोष निर्मिती होत असते, मानसिक जेव्हा अशा काही पद्धतीचे दोष आपल्यामध्ये येतात, त्यावेळेस ते नुकसान जे आहे ते अधिक नुकसानकारक आहे. इतर काही नुकसान असतात ते आपण भरून काढू शकतो, पण काही नुकसान जे असे असतात जे आपण भरून काढू शकत नाही. मग मानसिक स्तरावर जे काही नुकसान झालेलं असतं, जो तोटा झालेला असतो, जी काही हानी झालेली असते ती आपण भरून काढणं म्हणजे खूप दुरापास्त असतं. म्हणजे तुम्ही गुणयुक्त आचरण तुमचं चालू आहे, स्मरण चालू आहे, लीळा वाचन चालू आहे, एकदम चांगलं चालू आहे, आणि हे जवळपास 1 वर्ष झालेलं आहे तुमचं हे सगळं चाललं आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत की आता काही भीती नाही. 1 वर्ष जर का झालेलं आहे आपल्याला हे अध्ययन करताना, कुठेच खंड नाही आहे, म्हणजे याच्या पुढे आपल्याला कधीच मळीनत्व येणार नाही ना, आपला विधी कधीच खंड होणार नाही असं तुम्ही विश्वासाने बोलू शकत नाही. कधीतरी केव्हा तरी कोणीतरी अशी व्यक्ती आपल्या संपर्कात येईल, असा एक वेळ संपर्कात आपल्या येईल की ज्याच्यामुळे एक छोटासा दोष आपल्या मनामध्ये येऊ शकतो. म्हणजे सहज ती व्यक्ती आपल्याला बोलू शकते की अहो काय करताय, काय नाही आम्ही लीळा वाचतोय. मग असं करा, लीळा नंतर वाचा, आपण थोडं जाऊन येऊया बाजारामध्ये. आपण म्हणू तर ठीक आहे, मग बाजारात आल्यानंतर वाचूया. काय झालं, समोर घेतलेली पुस्तक तुम्ही अवैरण केलंय आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला दोषही दिसत नाही, कारण की तुम्ही असं म्हणताय की तिकडून आल्यानंतर आपण वाचणार, आणि तिकडून आल्यानंतर तुम्ही वाचलं पण, परंतु नुकसान काय झालं हे तुम्हाला माहिती नाही आहे. तुम्ही काय केलं, ते पुढे ढकललं, अवेअर केला त्याचा. आता तुम्ही जर का 4 तास बाजारामध्ये आहात तर 4 तास ते अवैरण घडलेलं आहे, आणि मगाशी ज्या पद्धतीने तुम्ही ते वाचन करणार होता आता तिकडून आल्यानंतर तसं नाही होणार. म्हणजे मानसिक सगळं आपण ते जे काही सात्विकता स्थैर्य ते घालवून बसलेलं आहे. आता हळूहळू कधी परत जर का असं फोन आला तर आपण मग ठीक आहे, काय नाही, मागच्या वेळेस पण मी तिकडून आल्यानंतर वाचलं होतं, आज पण आपण जाऊया, कुठे जायचंय बाजारात, अजून कुठे. हळूहळू काय होतं, एक कॉन्फिडन्स आपल्याला यायला लागतो की आपण हे विधी नंतर करूया, लीळानंतर वाचूया, स्मरण नंतर करूया. असा हळूहळू हळू आपल्यामध्ये दोष निर्माण होतोय आणि आपल्याला कळत नाही. आपण आपली विषय व्यवस्था करून घेतोय की तिकडून आल्यानंतर मग निवांत वाचणं होईल. म्हणजे काय आहे की दोष निर्माण झाला, अवैरण घडलं, अवैरणाचं जो काही अंतर आहे आता तो वाढत 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 जाणार. असं करूया की तिकडून यायला उशीर होईल तर मग उद्या वाचू, आता आज 4 तासांनी वाचू, वर आता उद्या वाचू, असं करता करता 4 दिवसांनी वाचू, 4 महिन्यांनी वाचू, 4 युगांनी वाचू. म्हणजे ते अंतर कुठे येईल, 4 युग उलटून जातील तरी आपल्याला काही धर्माचा पत्ता नसणार आहे. आज कितीतरी लोक असे आहेत आपल्या आसपास की ज्यांना धर्म नावाची वस्तूच काय माहिती नाही. म्हणजे वैदिक धर्म सुद्धा त्यांना धड माहिती नाही, तर मग ईश्वरपैकीचा धर्म अजूनच लांब आहे. तर असं हे नुकसान होत राहतं होत राहतं होत राहतं. असे अनंत सृष्टी गेलेले आहेत. आपलं 4 तासानंतरचं जे अंतर आहे ते 4 युगापर्यंत येतं आणि ते अनंत सृष्टीपर्यंत येतं. अशा अनेक सृष्टी आपण घालवलेल्या आहेत. उद्या करू, परवा करू, नंतर करू, असं होता 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 एक कुठे येतो माहिती आहे माणूस, याचा शेवट कुठे आहे, कधीतरी उद्धार होणारच आहे ना. काही लोक असेही म्हणतात की शेवटच्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय या सृष्टीचं उद्धरण कार्य सृष्टीमधले ते थांबणार नाही आहे. म्हणजे मी का असे ना, माझा उद्धार झाल्याशिवाय थांबणार आहे का देवाचा, म्हणजे माझा उद्धार कधी ना कधी होणारच आहे. अशा स्तराला आपण येऊन पोचतो. हे सगळं काय आहे, सगळे दोष संचार. एवढूस एक जर का फट मिळाली, तुम्ही घर किती पक्क बांधा, त्याच्यामध्ये जर का थोडा जरी सान मिळाली त्या पिंपळाच्या झाडाला, वडाच्या झाडाला यायला,
तर अख्खी ती भिंतीला तो चीर पाडून टाकतो. एवढ्या महागाचं घर जे असतं ते तुम्ही म्हणता एवढं खर्च केला आणि आपण एका झाडाने पूर्ण भेदलं आपलं घर. तशाच प्रकारे आपण कितीही पक्का आपला धर्म आहे, परंतु तुम्ही नेहमी सावध असणं खूप गरजेचं आहे की आपला धर्म पक्का आहे हाच मुळामध्ये एक आत्मविश्वासाने हा भाव आपल्या मनामध्ये पाहिजे. तो जर का अहंकाराने असला की तुमच्या त्या धर्मामध्ये भेद पडली म्हणून समजा. त्या धर्माचं नुकसान तुमचं तुम्ही सुरू केलं असं समजायचं. म्हणजे हीच भावना आहे की मी माझं स्मरण कधी सोडणार नाही हे आत्मविश्वासाने बोललं पाहिजे तुम्ही, तर तो धर्म पक्का आहे तुमचा. पण जर का तुम्ही अतिविश्वासाने बोलले, अहंकाराने जर का बोलले, तर तुमचा धर्म कधीही डळमळीत होऊ शकतो. म्हणजे मला जमतं, मी कधी बसलो तरी मला म्हणजे हा बोलण्याचा जो भाव आहे ना तो अहंकारयुक्त आहे. हे सगळे दोष निर्मितीचे कार्य आहेत. म्हणजे आपण दोषामध्ये दोष निर्मिती हे तर बघितलंच, परंतु गुणामध्ये सुद्धा दोष निर्मिती कशी असते याला स्वामींचं वचन प्रमाण आहे, विधी करिता अविधी परिहारे. हे जेव्हा स्वामींनी हे सांगितलेलं आहे स्वामींनी, परंतु हे सांगत असतानाच विधी करिता अविधी संचरे हे सुद्धा स्वामी सांगायला विसरलेले नाही आहेत. विधी करता तर विधी स्फुरणारच आहे, विधी करता अविधीचा परिहार होणारच आहे. म्हणून आपण जर का निश्चिंत राहिलो तर नक्कीच तुम्हाला विधीपाठी विधी आणि विधीमुळे जो काय हे जे आहे दोष आहे, अविधी आहे, तो परिहार होणारच आहे. परंतु तुम्ही विधी जर का तुमच्या हिशोबाने करायला लागले, आता जसं पाहिजे तसं काही होत नाही असं म्हणून जर का करायला लागले, तर मग विधीकरिता अविधी संचरे म्हणजे विधी करताना अविधीचा संचार पण सुरू आहे. स्थानवंदनाला गेलेले आहेत, मग काय नाही आम्ही असंच करतो, म्हणजे एक बोलण्याचा भाव असतो की आम्ही असंच स्थानवंदन करतो. आणि मग असं करत असताना कुठेतरी जर स्थानालाच पाय लागतो आहे, तिथल्या वासनिकांना पाय लागतो आहे, त्या वासनिकांबद्दल आपण मनामध्ये कोण असतात ते आपल्याला डोकं ठेवायला मिळावं म्हणून आपण 2-4 लोकांना जे ढकलतो ना इकडे तिकडे, ते वासनिक असतात. म्हणजे कोणाला ढकलतो आपण? ऐरागैरांना ढकलत नाही, आपण वासनिकांना ढकलतोय आणि त्यांच्याबद्दल मनामध्ये वाईट कल्पना आपण आणतोय. बाजूला व्हा, हे काय ह्या लोकांना कळतच नाही अजिबात. म्हणजे हे काय आहे, वासनिकांबद्दल तुम्ही बोलताय. ह्याला म्हणतात विधीकरिता अविधी संचरे. म्हणजे कितीतरी असे ठिकाण आहेत स्वामींनी जी अविद्येची अनंत द्वारे सांगितलेली आहेत, याच्यामध्ये ती अविद्या संचरण्याचे सगळेच द्वार याच्यामध्ये सहभागी आहेत, की जे चांगले पण दोष निर्मिती करणारे पण द्वार आहेत आणि गुणनिर्मिती करणारे सुद्धा द्वार आहेत. आणि म्हणून आपल्याकडे कुणीही अधिकरण आले, काही पोथीपान वगैरे, समजा आपण पोथीपानाला कुठे गेलो 1 महिना 1.5 महिना वगैरे असं, तिथे सगळे गुणनिर्मितीच आहे, तरी सुद्धा तिथे शेवटच्या दिवशी प्रायश्चित केल्या जातं. कारण गुणनिर्मितीच्या ठिकाणी सुद्धा दोष निर्मिती आपल्यामुळे होऊ शकते, इतरांमुळे नाही होणार पण आपल्यामुळे होऊ शकते. आपण दंडवत केला आणि समोरच्याने दंडवत नाही म्हटला किंवा म्हटलं पण आपल्याला ऐकू नाही आलं, तर आपण त्याच्याविषयी दोष निर्मिती, बघा मला दंडवतही नाही म्हटलं ते, म्हणजे हा एक भाग येतो. कुणी वाकून दंडवत करतात, कुणी नाही करत. मग आपल्याला जे वाकून दंडवत केलं त्यांच्याबद्दल हितचिंतन, ज्यांनी वाकून दंडवत नाही केलं, बघा हे मला वाकून दंडवत नाही करत, म्हणजे तो त्याच्या पद्धतीने दंडवत करतो आहे, त्याला काही त्याचं व्यवस्थित चालू आहे विधी. परंतु उगाच मीच माझ्या मनामध्ये दोष निर्मिती करून ठेवतो. म्हणजे हे काय आहे, गुणदायक ठिकाणी दोष निर्मिती कशी असते ती अशी असते. म्हणजे आपण कुणाचंही काही मनाला लावून घेतो आणि आपला दोष आपण सुरुवात करतो. याला म्हणतात ही दोष निर्मिती आहे गुणदायक ठिकाणी. आणि म्हणून त्या ठिकाणी सुद्धा शेवटच्या दिवशी प्रायश्चित हे विधी केल्या जातो. कारण की कुणाचं सेवादास्त करताना काय काय अविधी घडलेला असतो. तुम्हाला वाटेल की आम्ही जी सेवा केली त्याच्यात कोणी दुखावलं नाही, काहीच नाही, सगळे आनंदित आहे आमच्या सेवेमुळे. परंतु ती सेवा करताना तुम्ही जी काही हालचाल केलेली आहे, धावपळ केलेली आहे, त्याच्यात किडामुंगी काही मेले असतील, काही सफूर जंतूंची हिंसा झालेली असेल किंवा अनपेक्षितपणे तुमच्याकडनं कोणीतरी दुखावल्या गेला असेल, तिकडे काही सांगता येत नाही.
किंवा तुम्ही वाढलं, भाजी वाढली वगैरे आणि त्याच्यामध्ये चुकून तुम्ही तेल जास्तीचं म्हणजे तरी वाढली समजा भाजीची, काय नाही, समोरचा खुश आहे, व्यवस्थित आहे, त्याला पण काही तुमच्याबद्दल दोष निर्माण नाही. परंतु तुम्ही जे तेल जास्त वाढून दिलं तर त्याच्यामुळे त्यांची ॲसिडिटी वाढली, त्याच्यामुळे त्यांना काहीतरी रात्रभर त्रास झाला म्हणा. हे काय म्हणजे काय झालं, विधीकरिता अविधी आता त्यांच्याही लक्षात नाही ना आपल्याही लक्षात नाही, परंतु ते झालं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या सगळ्या दोष निर्मितीच्या म्हणजे गुणदायक ठिकाणी दोष निर्मिती हा विषय आपण बघतो आहोत. स्वामींनी सांगितलं तयाचा संबंध की जे म्हणजे अशा दोषांचं आपण काय केलं पाहिजे, निरीक्षण परीक्षण करून त्याच्यापासनं होता होय जेवढं 99% तुम्ही लांब राहिलं पाहिजे. खूप 100% जमणार नाही, कुठेतरी 1% काही ना काही अविधी घडणार नाही असं नाही. परंतु आपण आपला जो प्रयत्न असेल तो 100% दूर राहण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे. अशी जर का व्यक्ती तुम्ही जर का झालात तर तुमचं कुणाशीच कधी भांडण होणार नाही, वाद होणार नाही. समोरचा माणूस तुम्हाला किती येऊन काय बोलला तरी तुम्ही एकदम शांतच राहणार. याचं उदाहरण आम्हाला स्मृतिस्थळामध्ये मिळतं. आमचे आचार्य आणि त्यांच्यासोबत एक जण होते, त्यांना फाशीला पकडलं, त्यांना चोर म्हणून काही पकडलं आणि त्यांना सरळ सरळ फाशी देण्यासाठी म्हणून तिथे उभं केलं. सगळी तयारी झाली आणि आता फाशी देणार. तेवढ्यात माहीम भट्ट जे आहेत, माहीम भट्ट आणि अजून एक जण होते, तर ते माहीम भट्ट त्यावेळेस संस्कृतमध्ये काहीतरी बोलले की जरो वा शस्त्रो वा, म्हणजे ज्वराने तरी मरायचंच आहे, शस्त्राने तरी मरायचंच आहे, मरायचं हे नक्की आहे. हे वाक्य ऐकलं त्या लोकांनी जे फाशी देणार आहेत आणि त्यांनी ते ऐकलं, अरे हे बोलतायत हे बोलतायत संस्कृत, म्हणजे आजची इंग्लिश. आज जर का कोणी इंग्लिश बोललं तर आपल्याला वाटतं काहीतरी शिकलेले आहेत बरं का, मग आपण लगेच त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघू. तसं त्या काळामध्ये संस्कृत ही फक्त आणि फक्त विद्वान लोकांनाच येण्याची बोलण्याची ती भाषा होती आणि म्हणून त्यांनी ते ऐकल्यानंतर त्यांना ते सोडलं. आमचे आचार्य म्हणतात माहीम भटांना की एवंपर्यंत मौन्याची, अरे एवढं फास गळ्याला लावल्यापासून पर्यंत तुम्ही मौन्य कसं काय, ह्याला म्हणतात मारिता पूजिता समान. आणि कशाबद्दल काही नाही की आता ते लोक फाशी देतात त्यांच्याबद्दल काही वाईट चिंतन वगैरे काही नाही, आपलं शांत. मूळ भाव काय आहे की काहीतरी मरायचंच आहे कधी. तर मामाजी आम्हाला सांगायचे, कोणी आपल्याला जर का चोर म्हटलं तर आपण म्हणायचं आम्ही चोर नाही, आम्ही महाचोर आहोत. म्हणजे त्यांना नाही म्हणायचं बरं का, ते म्हणतील उलटं बोलताय आम्हाला हे. त्यांनी जर का आपल्याला म्हटलं तर आपण मनातल्या मनात हे करायचं की मी महाचोर आहे, परंतु प्रत्येक वेळी नाही बरं का. असं तुम्हाला काही परिहार देता येत असेल तर तो देऊ शकता तुम्ही. नाही तर एखाद्याचं काही चोरी झालं आणि तुम्ही म्हटले मी महाचोर आहे, मग ते तुम्हालाच पकडते. जिथे परिहार देता येतो तिथे परिहार देऊन मोकळा व्हायचं. परंतु तुम्हाला जर का असं ऐकिवात आलं की ते म्हणत होते की ते पक्के चोर आहेत, असं तुमच्याबद्दल ते म्हणत होते, तर आपण म्हणायचं आम्ही चोर नाही, आम्ही महाचोर आहोत. आम्ही कितीतरी लोकांच्या वस्तू प्रत्यक्ष चोरलेल्या आहेत, वाचिके सुद्धा चोरलेले आहेत, म्हणजे ही वस्तू माझ्याकडे पाहिजे होती, किंवा मानसिके सुद्धा चोरलेले आहेत, मनातल्या मनात आपण ती चोरी केलेली आहे. म्हणजे अनेक प्रकारे आपण हे सगळं लुबाडत आलेलो, कोणाला ना कोणाला आपण लुबाडलेलं आहे. तुम्ही म्हणाल आम्ही कोणाला लुबाडलेलं नाहीये. तुम्ही कधी चणे शेंगदाणे घ्यायला जा, तो भैया ते भरेपर्यंत 2-4 शेंगदाणे आपण तोंडात टाकतो तिथे उचलून, आहे की नाही. चांगलं आहे का म्हणून आपण ते खात असतो. हे काय आहे, एक प्रकारे जे ठरलेलं आहे व्यवहार त्याच्या वेगळं तुम्ही घेताय, म्हणजे ही सुद्धा चोरीच आहे. ती लपूनच घ्यायची असते, चोरी केल्यानंतर ती लपून केल्यानंतरच ती चोरी असते असं नाही. प्रत्यक्ष पण काही गोष्टी ही चोरीच असते. तर मग ते तसं आपण केलेलं आहे. मामाजी आम्हाला सांगायचे कुणी आपल्याला गाढव म्हटलं तर म्हणायचं आम्ही तर गाढव नाही, आम्ही तर महागाढव आहे मनातल्या मनात. कारण आम्ही काय केलेलं आहे, प्रपंचाचे एवढे ओझे आम्ही वाहिलेले आहेत, अजूनही वाहतो आहोत. सगळी काय करतोय आपण, सगळे इथून तिथून हमालीच आपण करतो आहोत. आपल्या जगण्याला असं काही उद्दिष्ट नाहीये. एक चांगली नोकरी, चांगला पगार आणि चांगला खर्च, बस.
एवढ्याच टप्प्यामध्ये आपण फिरतो आहोत. कोणीतरी रिटायरमेंटची वाट बघतात, मग त्याचे पैसे येतील, मग त्याची गुंतवणूक, त्याचे पैसे, मग त्याच्यातनं खर्च, बस पैसे खर्च आणि वेळसुद्धा खर्च, आणि हातात काहीच नाही आहे. एखाद्या म्हाताऱ्या माणसाला विचारा की एवढं सगळं तुम्ही केलं, तुम्हाला काय मिळालं? हातात काय आहे तुमच्या? आता काहीच नाही आहे. म्हणून वयस्कर मंडळी असतात, त्यांना सगळं कळालेलं असं की ते म्हणतात अरे ह्याच्यामध्ये काहीही नाही, हे सगळं सगळ्यात शेवटी कळतं. सगळ्यात शेवटी कळतं हे काहीच नाही आहे, ते उगाचच आपण पायपीट केली एवढी. म्हणजे हे काय आहे की आपल्याला ती आपली विषय व्यवस्था करता आली पाहिजे. ही जर का विषय व्यवस्था तुम्हाला करता आली ना, तर तुम्हाला कोणी काही जरी बोललं तुम्हाला त्याचा फरकच नाही पडणार. ठीक आहे, चालू द्या, जे बोलतायत ते बोलतायत. आपण तसे असू तर मग त्याला काही इलाजच नाही, आपण आहोतच तसं. पण जर का आपण तसे नसू तर, म्हणजे त्या दिवशी मला कोणी म्हटलं की बाबा तुमच्याविषयी कोणी वाईट बोललं तर, म्हटलं बघा माझ्याविषयी कोणी जर का वाईट बोलत असेल तर मग मी वाईट जर का असेल तर मी वाईटच आहे, मग तो तर खरंच बोलतोय. परंतु माझ्याबद्दल जर का कोणी खोटं बोलत असेल, खोटं वाईट बोलत असेल आणि मी तसा नाही आहे, तर काय होईल? जो बोलतो त्याचा दोष वाढेल. मी त्याच्यात का सहभाग घ्यायचा? कारण की त्याला मी जे काही बोलणार आहे वगैरे, मन दुखवणार आहे, त्याचं भांडण करणार आहे, त्याच्याही आधी त्यांनी जेव्हा माझ्याबद्दल वाईट काहीतरी बोलला त्यावेळेसच त्याचं दोष चाल सुरू झालेली आहे. मग परत मी कशाला तिथे? म्हणजे एखादी व्यक्तीबद्दल आपण बोलतो ना, तो तर कर्माने मरणारच आहे, आपण कशाला उगाच त्याला हे करायचं? त्याचं तो भोगणारच आहे. असं अर्थातच आपण त्याच्याविषयी ही पण भावना ठेवायची नसते की त्याची दोष चाल चालू झालेली आहे, म्हणजे असं पण भाव त्याच्यामध्ये नको आपला. आपण हेच केलं पाहिजे की बाबा नको, म्हणजे त्यांची दोष चाल जी आहे ती वाढली नाही पाहिजे. कुठेतरी त्यांचंही लवकर म्हणजे हे झालं पाहिजे, त्यांना उपरती आली पाहिजे, त्यांना प्रायश्चित घडलं पाहिजे, किंवा त्यांना ही बुद्धी देवाने देऊ नये. म्हणजे आपण असं शुभचिंतन त्यांच्याविषयी करू शकतो, किंवा तो जो काही परिहार आहे आपण त्यांना देऊ शकतो. त्यांची दोष, त्यांच्यामध्ये जो निर्माण झालेला आहे तो जो दोष आहे तो आपण काय करू शकतो? फेडू शकतो. म्हणून त्या हिशोबाने आपण चालायचं असतं. अंशी वेळा आपण लोक काय म्हणतात याच्यावर आपण स्वीकारतो किंवा एखादी गोष्ट त्यागतो. तुम्ही गोष्ट चांगली घेतलेली आहे, म्हणजे तुम्ही चांगलं पालेभाजी घेतलेली कच्ची खायला, लोक काय म्हणतात अरे काय पशुसारखं तुम्ही खाता, चांगली शिजवलेली भाजी ती खा. मग आपल्याला असं वाटतं हे लोक बोलतात बरं का आपल्याला. मग आपण काय करतो? ती चांगली पालेभाजी जी खाल्ल्याने रक्त बनणार आहे आपल्याला, ती सोडून देतो आपण. म्हणजे लोक काय म्हणतात त्याच्यावर सगळ्या गोष्टी आपण स्वीकारत असतो, आणि लोकांनी म्हटले की ते त्यागत असतो, असं चाललं असतं. पण ज्या टायमाला तुमच्याकडे वैचारिक स्थैर्य येईल तेव्हा तुम्हाला लोक काय बोलतात त्याच्याशी काही घेणं नसेल. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला काय अपेक्षित आहे, काय आवश्यक आहे, काय उपयुक्त आहे, हेच तुम्ही स्वीकारणार प्रत्येक वेळी. आणि याच्यासाठी आमच्या स्वामींनी वर्तेचा दृष्टांत सांगितलेला आहे. जो वर्तेवरील चालणारा व्यक्ती आहे त्या दोरीवर, त्याचं लक्ष या टोकावरून त्या टोकाला जायचं बस. मग त्याच्यामध्ये तो डावीकडे न पाहावे, उजवीकडे न पाहावे आणि सभेकडे न पाहावे. डावीकडे लोक आहेत वाईट बोलणारे, उजवीकडे आहेत लोक चांगले बोलणारे, आणि समोर जी लोक आहेत, समोर पण काही लोक उभी आहेत, ती तटस्थ आहे, त्यांना काही घेणं देणं नाही. पडले काय, चालले काय, पोचले काय, नाही पोचले काय, त्यांना काही पैसे द्यायचेच नाही आहेत. काही लोक म्हणतात पडला पाहिजे, काही लोक म्हणतात नाही पडला नाही पाहिजे, बरोबर गेला पाहिजे. परंतु तो जो चालणारा व्यक्ती आहे ना, तो त्या तिन्ही गोष्टी ऐकत नाही. वाईट गोष्टी ऐकल्या तर खच्चीकरण होईल, पडेल तो खाली. चांगल्या गोष्टी जर का ऐकल्या की बाबा चांगलं बोलतात लोक की नाही हा पोचणार, तर अहंकार येऊ शकतो आणि त्याच्यामुळे सुद्धा तो पडू शकतो. आणि उदास लोक बघितले की ज्यांना आपण एवढं करतो आणि समोरच्या माणसाला काही घेणं देणंच नाहीये, असं बघितल्यानंतर सुद्धा आपलं मानसिक बळ जे आहे ते असं कमी होऊन जातं. तो त्यांच्याकडे सुद्धा बघत नाही. तयासी वर्त साधे, जो तिन्हीकडे बघत नाही. आणि शेवटचं सांगितलं आपण याकडे ही ना पाय, म्हणजे स्वतःकडे सुद्धा बघत नाही की मी आत्तापर्यंत काय केलं. म्हणजे जर का आता समजा मी आहे, मी म्हटलं माझ्या सगळीकडचे प्रवचन माझे सक्सेसफुलच होतात, म्हणून मी इथे त्या अहंकाराने जर का बसलो तर आजचं माझं प्रवचन वेगळंच होऊन जाईल काहीतरी.
जे योग्य झालं पाहिजे ते होणार नाही. म्हणजे आपण आपल्याकडे न पाहणे म्हणजे आपला स्वयं जो अहंकार आहे त्याच्याकडे सुद्धा बघितलं नाही पाहिजे. म्हणजे ते सुद्धा दोष निर्मितीचं ठिकाण आहे. आपण स्वतः आपले स्वतःचे दोष निर्मितीचं ठिकाण आपण आहोत. म्हणजे तिन्ही गोष्टीकडे, चारही गोष्टीकडे जर का तुम्ही नाही बघितलं तरच तुम्हाला वर्त साधणार आहे. म्हणजे या दृष्टांतामध्ये पण तेच सांगितलेलं आहे. आपण या उपद्रव उठी, डावीकडे जे वाईट लोक बोलतायत, लोक वाईट बोलतायत, तर त्यांच्यामुळे सुद्धा काय होणार आहे, उपद्रव होणार आहे, विकार उत्पन्न होणार आहे, दोष उत्पन्न होणार आहे. उजवीकडच्या लोकांच्या चांगल्या बोलण्यावर सुद्धा दोष उत्पन्न होणार आहे, समोरच्या लोकांना बघून सुद्धा दोष उत्पन्न होणार, आणि स्वतःचा विचार केला, स्वतःचा अहंकार जो आहे त्याच्यामुळे सुद्धा दोष निर्माण होणार. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे या दृष्टांतामध्ये पण ते दिसतं आपल्याला की तो काय करतो, तयाचा असंबंध की जे म्हणजे त्या सगळ्यांचा त्यांनी असंबंध केला आणि पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं की चालायचं कशावर आहे आणि पोचायचं कुठे आहे हे निश्चित केलं. आणि बरोबर तो जर का तिथे जर का एवढ्या गोष्टी त्यांनी जर का केल्या तर तयासीच वर्त साधे, बाकीच्यांनाच न साधे. तुम्ही इकडे तिकडे जर का ऐकत बसले तर तुम्ही खाली पडाल. आणि म्हणून काय केलं पाहिजे की असंबंध कीजे. तर तोच असंबंध कसा करायचा, आत्तापर्यंत आपण आचाराच्या मागच्याच म्हणजे 13व्या वचनावरच आपण विश्लेषण आपण बघितलेलं आहे. मागच्या सत्रामध्ये याचं विश्लेषण झालंय, आता परत विश्लेषण बघितलं थोडं. आत्ताचं जे आजचं वचन आहे, आचार 14 क्रमांकाचं वचन, ते आपण बघणार आहोत की असंबंध की जे जर का सांगितलेलं आहे तर तोच असंबंध कसा करायचा, एखाद्या वाईट गोष्टींचा संपर्क तोडायचा म्हणजे नेमका कसा. तर इथे सांगितले विषयाची एकासनी न बैसावे. स्वामींनी किती बारीक गोष्ट निरीक्षण केलेली आहे आणि ते निरीक्षण आपल्यापर्यंत वचनाच्या माध्यमातून पोहोचवलेलं आहे. विषयाची आहे म्हणजे दोषवंत जो व्यक्ती आहे, जो जड चेतन पदार्थांची सेवना करतो आहे, दोषयुक्त, अशा व्यक्तीच्या एकासनीनं बैसावे. एकासनीनं बैसावे म्हणजे त्याच्यामध्ये टीकेमध्ये तर सांगितलेलं आहे भरपूर. एकासन म्हणजे एकाच चादरीवर तो बसलेला आहे, तिथे जाऊन आपण त्याच चादरीवर बसायचं नाही. तुम्ही म्हणाले आम्ही या टोकाला बसतो आणि तो त्या टोकाला बसलेला आहे, तरी पण आपण एकाच चादरीवर बसायचं नाही. कारण की त्या ठिकाणी बसल्यामुळे, उपस्थित झाल्यामुळे त्या निर्जीव सतरंजीमध्ये किंवा चादरीमध्ये, कपड्यामध्ये एक प्रकारचा दोष संचरलेला आहे. आणि तो दोष जो आहे तो आपल्याला सुद्धा दोषयुक्त करू शकतो. तुम्ही म्हणाले असं कसं काय, तुम्ही आता एखादी धारदार वस्तू घ्या, म्हणजे सुरी घ्या, तुमच्या किचनमध्ये असलेली सुरी घ्या. ती सुरी हातात घेतली की तुमचं हे असेल की काय हे करायचं आहे, कांदा कापायचा आहे की काय अजून भाजी कापायची आहे, म्हणजे हाच भाव निर्माण होईल तुमचा. परंतु जर का तुम्ही तलवार हातात घेतली तर तुम्ही तेव्हा भाजी कापायची आहे, टमाटे कापायचे, हे येईल का डोक्यामध्ये? तलवार घेतली म्हणजे माणूस आहे का कोणी समोर, हाच भाव निर्माण होणार. म्हणजे हे काय आहे, जे तुम्ही हातात घेतलेलं आहे ते कसं आहे, दोषवंत आहे का गुणवंत आहे. तुम्ही म्हणाले की आम्ही तर नवीनच तलवार हातात घेतली, ती काही जुनी थोडी कोणी वापरलेली नाही आहे. मग परंतु बनवणाऱ्याने कुठल्या हेतूने बनवलेली आहे, त्यांनी काही भाजी वगैरे सांभारायला बनवली का ती, त्यांनी माणसंच ह्याच्याने कापल्या गेली पाहिजे, चांगली कापल्या गेली पाहिजे, चांगली धार झाली पाहिजे, चांगलं पकडता आलं पाहिजे, व्यवस्थित ठेवता आली पाहिजे. हा सगळा भाव त्याच्यामध्ये आहे, गेला त्याच्यामध्ये सगळा. त्या आपल्याला फक्त धातू आणि धारच बघतो आपण, चांगल्या धातूची आहे का आणि चांगल्या धारेची आहे का, परंतु त्या बनवणाऱ्याचा जो काही भाव त्याच्यामध्ये गेलेला आहे तो भाव आपण बघितलाच नाही. आपण हे कशासाठी उदाहरण बघितलं की निर्जीव वस्तूमध्ये कशा प्रकारे दोष असतो आणि तो जर का आपण हस्तगत केला, त्याच्या संपर्कात आपण गेलो, सहवासात गेलो त्या निर्जीव वस्तूच्या, तरी आपल्याला काय होतं, एक प्रकारचं एक दोष निर्माण होतो. तुम्ही जर का कुठे
तुम्ही जर का कुठे भारत आणि पाकिस्तानच्या बॉर्डरला जर का कधी गेलात, गेले का कधी तुम्ही? त्या ठिकाणी जर का तुम्ही कधी गेलात तर तिथलं नुसतं ते वातावरण बघून तुम्हाला तुमच्या देशाबद्दल एवढं भरून येतं आणि त्या पलीकडच्या देशाबद्दलचं राग काहीच घेणं नाही बरं का. युद्ध नाही चालू, काय नाही, आपण आपले बसलेलो आहोत आणि ते नुसतं बघतोय आपण. तरी पण एवढा जागृत आपण होतो आणि असं वाटतं की मनामध्ये वाटतं असं की सगळ्यांना गोळ्यांनी उडवून टाकावं. हे काय आहे? ही सुद्धा दोष निर्मिती आहे. कारण की आपण त्यांच्या त्या एका सणी गेलो, म्हणजे त्या विभागात गेलो ज्या ठिकाणी युद्ध होतात. तुम्ही जालियनवाला बागला कधी जा, तिकडे गोळ्या झाडलेल्या आहेत इंग्रजांनी वगैरे काही, तर त्या भागात गेल्यानंतर एकदम तसा राग डोक्यामध्ये येऊन जातो की बा असं केलेलं आहे, तो भाग आहे. असं छिन्नस्थळीला गेल्यानंतर कधी होत नाही आपल्याला. तिकडे गेल्यानंतर विडा कुठे, हे कुठे, आमकं कुठे, तमकं कुठे, याच्यातच आपला वेळ जातो. आपल्याला तो भागच निर्माण नाही करता येत. जर का आपण स्थानाकडे गेल्यानंतर आपल्याला तो भाव निर्माण झाला पाहिजे. इकडे हा भाव निर्माण होतो, तिकडे पण तो भाव निर्माण झाला पाहिजे आपल्याला. आणि मग अशा दोषयुक्त व्यक्तीच्या संपर्कात मध्ये गेलेल्या वस्तूच्या संपर्कात जर का आपण आलो तरी आपल्याला तिथे दोष निर्माण होतो. हे स्वामींनी दाखवून दिलेलं आहे, सांगितलेलं आहे. आणि म्हणून विषयाची एकासनी न बैसावे, म्हणजे तो ज्या आसनावर बसलेला आहे त्या आसनावर आपण बसू नये. म्हणून बघा बहुतांश असं असतं की साधू मंडळी असतात, त्यांचं स्वतंत्र बसकर असतं. आता त्या मागे ते महंत आहेत वगैरे, हा भाव आत्ता तुम्हाला दिसत असेल किंवा आत्ता तसं असेल, परंतु मूळ याचं कारण काय माहिती आहे का? आम्ही आमचं बसकर सोबत घेऊन फिरतोय कारण की तुमचं जे काही चादर असेल, जी काही बैठक व्यवस्था आसन असेल, तर ते तुमच्या उपयोगी गेलेले प्रापंचिक लोकांच्या, आणि त्याच्यावर आम्ही जर का बसलो तर आमच्यामध्ये सुद्धा तो भाव निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून ते तुम्ही जर का मुक्कामी समजा आम्ही राहिलो आणि तुम्ही जर का तुमच्याकडची चादर दिली तर जे काही साधू मंडळी असं ते करतात, आपल्याकडची शॉल आतमधनं लावतात. ती चादर किती चांगली असो, ब्लँकेट असो चांगलं, त्याच्याने थंडी लागणार नाही, परंतु आतमधनं आपली चादर लावली जाते. त्यांच्या त्या वस्त्राला म्हणजे जेवढं टाळता येतं तेवढं टाळा. त्यांच्याकडे आपलं स्वतःचं काही तांब्या ग्लास असतो किंवा भोजन पात्र सुद्धा स्वतःचं असतं. बहुतांशी घरी असं असतं की बाबा साधूंना उपयोगात नेण्याच्या वस्तू वेगळ्याच ठेवल्या जातात. भांडी काही लोकांकडे वेगळी ठेवलेली असतात, जेणेकरून ते आपल्या दैनिक उपयोगामध्ये ते आले नाही पाहिजेत, असं सुद्धा असतं. हे काय आहे सगळं की तुम्हाला निर्जीव वस्तूतनं दोष निर्मिती नको यासाठी घेतलेली ही काळजी आहे. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं विषयाच्या एका सनीनं बैसावे. आपण एकाच चादरीचं बघितलेलं आहे. त्यानंतर असं होऊ शकतं की एखादी व्यक्ती त्याच्यावर बसून गेलेली आहे, आत्ता आपण त्याच्यावर बसलो तर काय होणार आहे की त्यांनी जे वातावरण निर्माण करून ठेवलेलं आहे तिथे, ते वातावरण म्हणजे तिथले त्याचे ते वेव्स असतात, तरंग असतात, ते त्या हवेमध्येच तिकडे त्या वातावरणामध्ये ते चालूच आहेत. ते जसं आपण बघितलं की कृष्ण महाराज आणि धर्मराज हे सोबत चाललेले आहेत आणि धर्मराजांना वाटतं की तलवार काढून कृष्ण महाराजांचं शिरच्छेद करावा आणि त्यांचा मुकुट म्हणजे त्यांचं राज्य आपण हस्तगत करावं असं वाटलं. आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर त्यांच्या मनातनं तो भाव निघून गेला आणि आपण काय दोष उल्लेख केला मगाशी ते त्यांच्या लगेच लक्षात आलं. त्यांनी कृष्ण महाराजांचे श्रीचरण पकडले आणि म्हणाले की देवा, की आत्ता मगाशी माझ्या मनात असा विचार आला, तुमच्याबद्दल काही वाईट नाही माझ्या मनात, काय नाही, आणि आत्ता तर एकदमच मला ते कळलं की मी असा दोषयुक्त विचार केला. कृष्ण महाराज म्हणाले की तुझा याच्यात काही दोष नाही आहे, जो दोष त्या जागेचा आहे. निर्जीव जागेमध्ये ती जी भूमी होती ती युद्धभूमी होती. युद्धभूमी ही अशी असते की ज्या ठिकाणी नेहमी संपत्तीसाठी म्हणूनच युद्ध केलं जातं. असं नसतं की बाबा आज काही काम नाही, चला भांडण करूया. मग असं असतं कधी युद्ध करूया, चला आता खूप दिवस झाले युद्ध नाही झालं, काय नाही झालं. जेव्हा अमक्या राज्याची तमक्या राज्यावर काहीतरी त्याचं हे असतं, डोळा
येतो की बाबा हे राज्य आपल्याला हस्तगत करायचं आहे, त्याच वेळी कुठेतरी युद्ध होत असतं. जेवढी काही युद्ध झालेली ती काही ना काही हस्तगत करण्यासाठी झालेली आहेत, कुठल्या तरी अभिलाषेसाठी म्हणून झालेली आहेत. मग ती जी भूमी आहे ती नुसती युद्धभूमी नसून ती अभिलाष भूमी सुद्धा आहे, की त्या भूमीत तुम्ही गेले की तुम्हाला सुद्धा अभिलाष निर्माण होतो काही ना काही. त्या मंदिरात गेले की आपल्याला पण वाटतं आपण पण काहीतरी मागावं. का बरं असं वाटतं? कारण की अनेक लोकांनी तिथे मागण्याचीच भूमिका केलेली आहे. ईश्वराने जे मागितलेलं आहे त्याच्याकडे आपलं लक्ष नाही, परंतु आपल्याला काय मागायचं आहे तर त्या मंदिरामध्ये उभं राहून त्या विशिष्ट ठिकाणी उभं राहून आपण काही ना काही देवाला मागतोच. मग आपल्याला असं वाटतं की बाबा आता यांनी मागितलं आपणही काहीतरी मागूया बरं का, आपणही काहीतरी विडा ठेवूया, आणि मग अभिलाष भूमी ती तयार झालेली आहे अशा प्रकारे. तर त्या ठिकाणी कृष्ण महाराजांनी सांगितलं की ही भूमीच तशी आहे आणि त्या भूमीमध्ये अशाच प्रकारसाठी युद्ध झालेले आहेत. अशा त्या निर्जीव भूमीमध्ये हे दोष संचार झालेला आहे त्या वेळामध्ये, त्या काळामध्ये. आता त्या संपर्कात तुम्ही गेला तर तुम्हाला सुद्धा तोच भाव निर्माण होणार आहे. हे काय आहे? एकासनच आहे एक प्रकारचं. म्हणजे त्या ठिकाणी आपण जायचं नाही. म्हणजे त्या आपला विषय चालू आहे की एखादी व्यक्ती त्याच्यावर आधीच बसून निघून गेलेली, आता तिथे नाही आहे, परंतु तिथे बसल्यानंतर परत आपल्यामध्ये तोच भाव निर्माण होणार आहे. तर त्याचं कारण ते आहे की त्याचे ते तरंग अजून त्या ठिकाणी आहेत, त्याचा जो संपर्क अजून त्या ठिकाणी आहे. प्रत्येक गोष्टीला तो कालावधी असतो. एखादा दोष निर्माण झालेला आहे तर तिथे काही कालावधीपर्यंत त्या ठिकाणी त्या दोषाची उपस्थिती असते आणि काही कालांतराने तो दोष तिकडून नाहीसा होऊ शकतो. जसं एखादी सात्विक भूमी आहे आणि त्या सात्विक भूमीमध्ये जर का युद्ध झालेलं असेल, जसं आपण स्टेशनला गेलो तिकडे अनेक लोकांना मारून टाकलेलं आहे गोळ्या घालून, ते स्टेशन जर का आधी सात्विक भूमीमध्ये आहे, सात्विक आहे ते, परंतु आता तिथे जर का अशा प्रकारची दोष निर्मिती झालेली आहे तर त्या ठिकाणी सांगितलं जातं की एका माणसाची हत्या केल्यानंतर 12 वर्षापर्यंत त्या ठिकाणी ते एक तामस भाव त्याच्यामध्ये असतो. 12 वर्षापर्यंत. आता इतकी लोक जर का मेलेली आहेत तर तिथे किती कालावधी, म्हणजे चिरकाळपर्यंत, खूप काळपर्यंत तिथे तोच भाव असू शकतो. वरून तिथे कुठल्याही प्रकारचं सात्विक कार्य केलं जात नाही. आता तिथे राजस तामस असेच कार्य त्या ठिकाणी घडत आहेत. म्हणजे तिथला तो तामसपणा कधीही कमी होणार नाही. आणि म्हणून हे जे एकासन आहे, मग त्याच्यामध्ये सांगितलेलं एखादं लाकडाचं जरी असेल, बाकडा असेल, ते सुद्धा एकासनच आहे. आपण गाडीमध्ये प्रवास करतो ते सुद्धा एकासनच आहे, एकच सीट असते. किंवा मग अजून कुठेतरी आपण बैठकीत बसलेलो आहोत, तिथे एकाच सतरंजीवर आपण सगळे बसलोय, देवपूजेला बसलोय, एकाच ह्याच्यामध्ये बसलेलो आहे. आपण सात्विक भावाने घरून निघालेलो असतो बरं का देवपूजा करायला, आज देवपूजा वंदन करायचं आहे. सात्विक भावाने गेलेली व्यक्ती आपण तिथे जाऊन चिडचिड काय करतो? कारण की तुमच्या बाजूचा व्यक्ती चिडलेला असतो. तो म्हणतोय पटकन आटपतच नाही, प्रसाद बघा किती अंतर पडलेलं आहे, पटापट देतच नाही ते लोक. आणि मग ते एकासनालाच बसलेले तुम्ही पट्टी, मग तुम्ही पण म्हणतात हो ना, हे खूपच वेळ लावतात हे लोक, तुम्हाला बोलायचं काहीच काम नाही बरं का. परंतु एकासन बघा कसं भवलेलं आहे. आता विधीकरिता हा विधी संचार हे असं आहे, म्हणजे आपणच आपल्याच लोकांना, वासनिक लोकांना बोलतो. म्हणजे काय झालं, एकासन असं भवलंय की त्याचा दोष आपल्याकडे आलेला आहे, त्याचा गेला नाही, त्याच्याकडे त्याचा आपण आहे आणि प्लस आपल्याकडे पण आता आलेला आहे. हे आहे एकासन. तुम्हाला जर का माहिती आहे तुमच्या बाजूला जर का बडबडी व्यक्ती बसली आहे, त्याच्याच बाजूला आपल्याला बसायचं आहे, तर ते जागा तुम्ही टाळा, तिथे बसू नका. एखाद्या तामस व्यक्ती जर का आहे त्याच्या बाजूला आपल्याला बसायचं आहे तर तो माणूस तमतमच करणार शेवटपर्यंत. राजस व्यक्ती आहे तो त्याच भावाने तिथे बसणार. एखादी सात्विक व्यक्ती आहे, तुम्हाला माहिती की नाही, ह्यांचं नेहमी मुखामध्ये लीळा असते, स्मरण चालू असतं, ते बोलतील तरी धर्मार्थाच बोलतील, तर तुम्ही त्यांच्यासोबत त्यांच्या संपर्कामध्ये तुम्ही राहू शकता, जेणेकरून तुम्ही सुद्धा तसंच होणार. त्याच्यासाठी उदाहरण आहे भटोबासांचे मावस भाऊ. त्यांनी विचारलं की बाबा सांगते नागदेवाबद्दल काय ऐकावं येत नाही आपल्याला, म्हणजे नागदेवाचं काय चाललंय सध्या.
त्यांनी सांगितलं तुम्हाला नाही माहिती का? नाही. अरे म्हणे आता ते श्री चांगदेवरावांच्या सन्निधानामध्ये असतं तर एकदम पूर्णपणे बदललेलं आहे. स्वामी काय म्हणतात, आता आमच्या संपर्काने काय झालेले भट्टवासनांचा आनोनी आण झाले, स्थित्यांतर झाले, आनोनी आण वेगळे झाले. आता ते पहिल्यासारखे नाहीत असं त्यांना सांगितलं. म्हणजे एखाद्या गुणवंत व्यक्तीच्या, वस्तूच्या, पदार्थाच्या संपर्कात जर का तुम्ही आलात तर तुम्ही सुद्धा तसे होता, म्हणजे गुणवंत तुम्ही होता. आमचे स्वामी सांगतात प्रसाद सेवेतर काय होतं, पुरुष धर्मी दक्ष होय, अविधी परिहरे, विघ्न उपशांती होय, विधी सबीज होय, दैव साह्य ते करी, अविधी अनिष्टाचा नाश करी, तामसे काळी सत्वा ये, गेले सत्व ये. म्हणजे तामस काळामध्ये जर का प्रसाद वंदन केले की सत्व येतं, आणि गेलेलं सत्व जर का आपण तामसच असू आणि तुम्ही जेव्हा प्रसाद वंदन केलं तर तुम्हाला लगेच शांतता निर्माण होते आपल्यामध्ये, अविधीचा परिहार होतो वगैरे सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे तुम्ही सात्विक पद्धतीने प्रसाद वंदन केले तर, नाहीतर मग देवपूजा सुटलेली आहे आणि प्रसाद वंदन. मी आता सध्या मागे एक चिंतन केलं, आपण जर का एकच विशेष वंदन करत असू तर तो खूप छानपणे आपण वंदन करतो, व्यवस्थित लीळापूर्वक हे ते. पण जर का तुम्हाला कळलं की आता 50 विशेष आहेत, आत्ता तुम्ही विशेष वंदन कसं कराल? तुम्ही तुमचं एखादं व्हिडिओ शूट करून घ्या. असं एक विशेष वंदन करताना तुम्ही कसे आहात आणि 50 विशेष वंदन करताना तुम्ही कसं वंदन करताय, तुम्ही तुमचं चिंतन करा. 50 विशेष असतील तर पटापट लावलं की गेलं, पटापट जातात ते विशेष, काही विधी नाही, काय नाही. आणि जर का तुम्ही बोललात, तिकडे विधी बोलत बसलात तर बाजूचे तुमचे वैतागतात, अहो पटापट द्या, अहो पटापट काय आहे हे. म्हणजे लगेच बदललं की नाही आपलं. मग आपण घरी तर सात्विकपणे करतो, मग तिकडे आपण तसं काय करतोय? कारण की आपल्या आसपास जे लोक बसलेत ते एक्सप्रेसवाले लोक आहेत सगळे, ते पटापट वंदन करणारे लोक आहेत, विधी न बोलता वंदन करणारे लोक आहेत. मग त्यांच्यासोबत बसले, एकासनी जर का त्यांच्या बसलो तर तुम्ही अजिबात हळूपणे तुम्ही तो विधी करूच शकत नाही. तुम्हाला दोष वाटायला लागला, अरे सगळे लोक पटापट करतात आणि आपणच सात्विकपणे करतोय, तुम्हाला तुमचा दोष वाटायला लागेल आणि ते लोक बरोबर वाटायला लागतील. असं पण असतं बरं का, आपण बरोबर करतोय तरी पण आपल्याला आपण बरोबर वाटत नाही, आपल्याला वाटत नाही ते बरोबर आहेत बाकीचे. का बरं असं होतं? कारण की आपण एकासनी आहोत. आता या ठिकाणी आपण एकच आसन बघितलं, एका आसनावर, एका बाकड्यावर, एका पलंगावर, एका चादरीवर वगैरे बसू नये. परंतु एकासन म्हणजे अजून जर का तुम्ही व्यापकपणे बघितलं तर एकासन म्हणजे संपर्क. तुम्ही ज्यांच्या संपर्कात आहात, मग ती व्यक्ती तुमच्या समोर नाही पण फोनवर आपण संपर्कात आहोत. आता ती व्यक्ती पलीकडची जर का दोषवंत असेल तर त्यांच्यासोबत बोलून सुद्धा तुम्ही सुद्धा काय होणार? दोषवंतच होणार. तुम्ही, तुमचे विचार तसेच होणार. ते म्हणतील आजकाल काय आश्रमामध्ये सोय होत नाही. आपण हो सोयच होत नाही, आपली होते सोय गेल्यानंतर. तरी पण आपण काय करू? त्यांनी म्हटलं, भटजींनी म्हटलं म्हणा स्वाहा, आपण पण म्हणा स्वाहा, म्हणा म आपण म बस. ते समोरचा व्यक्ती जसा बोलतोय तसं आपण बोलायला लागतो. हे सुद्धा एकासनच आहे. त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या व्यक्तीने लिहिलेलं काहीतरी लिखाण असेल, ते लिखाण तुम्ही वाचताय, ते सुद्धा एक प्रकारचं काय एकासनच असल्यासारखे. म्हणजे त्यांनी निर्माण केलेली गोष्ट आपण वाचतो, त्यांनी लिहिलेलं. मग ते गुणवंत आहे की दोषवंत आहे ते लिखाण, त्यानुसार तुमचे विचार त्या ठिकाणी तयार होणार. हे सुद्धा एकासनच आहे. तुम्ही म्हणाल की त्यांनी लिहिलेली वही वेगळी आहे, हे छापीव आहे, परंतु त्यांनी त्या प्रत्येक शब्दामध्ये त्यांनी ओतलेला आहे त्याचा भाव. तो नकारात्मक भाव असेल तर नकारात्मकच तुम्हाला ऊर्जा त्याच्यातनं मिळेल. तुम्ही सकारात्मक जर का वाचलेला असेल त्याच्यातनं सकारात्मकच ऊर्जा मिळेल. लेखकाची ही एक कौशल्य असतं. एकाचं पुस्तक मी वाचलं, त्यांनी कृष्ण महाराजांबद्दल लिहिलेलं होतं, पूर्ण नकारात्मक. वाचताना अशी भीती वाटायला लागली की पूर्ण नकारात्मक विचार यायला लागले. पण तरी त्यांनी शेवट काय, म्हणजे त्यांनी त्या लेखाचा जो मध्य होता तो मध्य त्यांनी असा साधला
की एवढं सगळं असून सुद्धा कृष्ण महाराज परमेश्वर कसे आहेत, ह्या पुढच्या टप्प्यातलं लिखाण होतं त्याचं. ज्यांनी पूर्ण नकारात्मक भाव दाखवला, वाचताना आपण सुद्धा नकारात्मक होतो, आणि त्यांनीच दाखवलं की बाबा एवढं होऊन सुद्धा कृष्ण महाराज परमेश्वर कसे. हा जो पुढचा टप्पा, हा पुढचा पॅराग्राफ आहे पूर्ण, तो वाचल्यानंतर कळलं की नाही खरोखर परमेश्वरच आहेत कृष्ण महाराज. म्हणजे त्यांनी दोन्ही बाजू इतक्या चांगल्या प्रकारे पटून, आपल्याला तर माहितीच आहे कृष्ण महाराज परमेश्वर आमच्या स्वामींनी सांगितलं तर, परंतु जो अन्य व्यक्ती आहे, अन्य व्यक्ती कसा दोलायमान होईल. आता या दोन्ही पॅरेग्राफ जे आहेत ते त्या एकाच व्यक्तीने लिहिलेले आहेत. एकामध्ये नकारात्मक ऊर्जा टाकली, एकामध्ये सकारात्मक ऊर्जा टाकली. कर्णाबद्दल मृत्युंजय ज्यांनी लिहिलेलं आहे त्यांनी कर्णाबद्दल एवढं सकारात्मक लिहिलेलं आहे की आपल्याला कधी कधी पांडव कमकुवत वाटायला लागतात. ते जर का तुम्ही तो एकदा कादंबरी वाचली तर तुम्हाला ते पांडव म्हणा वगैरे हे लोक कमकुवत वाटायला लागतात. कर्ण सगळ्यात बलवान वाटायला लागतो, त्याच्याबद्दल आपल्याबद्दलची अनुकंपा निर्माण होते. हे काय आहे, त्या लेखकाचं ते सामर्थ्य लिहिण्याचं, म्हणजे ते सुद्धा काय त्याचं एकासनच आहे एक प्रकारे. त्यांचं ते पुस्तक वाचणं म्हणजे काय झालं, आपली भावना आपण तशी निर्माण करून घेणं आहे. आणि म्हणून आपण म्हणू काय, आपल्याला काय फक्त पुस्तक वाचायचं आहे, भले जरी त्यांनी त्याच्यात महानुभाव पंथाबद्दल दोष निर्माण सांगितलेले आहेत वगैरे वगैरे, म्हणजे अलीकडे काही अशी पुस्तकं काढली गेली आपल्याच महानुभाव पंथीय लोकांकडनं ज्याच्यामध्ये आपल्याच पंथाबद्दल वाईट सांगितलं गेलं. आपण काय म्हणायचं की नाही आम्हाला काय वाचायला काय, त्याच्यामध्ये आपलं काय चांगलं घ्यायचं, परंतु चांगलं घेता येतं का आपल्याला, हेच पहिले आपलं निरीक्षण करायचं. आपणच जर का वाईट घेतो आहोत तर मग चांगलं कसं घेणार. तर तुम्ही जेव्हा त्याच्यातलं वाईट वाचाल ना तेव्हा तुम्ही होय बरोबर आहे बरं का, काही का असेल पण ही गोष्ट बरोबर लिहिली आहे त्यांनी, वाईट लिहिलेली आहे पण बरोबर लिहिलेली आहे, म्हणजे तुम्ही घेतला दोष त्याच्यातनं. म्हणजे ते सुद्धा आपल्याला त्याच्यातनं घ्यायचं नाही. एकासन म्हणजे नुसतं एकाच आसनावर बसू नये एवढाच अर्थ नाही आहे. आत्ता आपल्याला व्यापकपणे तो बघता आला पाहिजे. आणि इथे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला त्यांचं लिखाण सुद्धा वाचता कामा नये, तुम्ही त्या पद्धतीने होणार. आता त्या दिवशी मला कोणीतरी म्हणालं की बाबा तुमचं प्रवचन आम्ही 2 दिवस ऐकतोय रेकॉर्डिंग, कुठेही तुम्ही अन्यशास्त्राचं प्रमाण देत नाही, तुम्ही फक्त वचन आणि लीळेचंच प्रमाण देता, स्मृतीस्थळाचं प्रमाण देता, बाकी कुठले प्रमाण तुम्ही देतच नाही. तर मला तुमचं प्रवचन खूप चांगलं वाटलं. म्हणजे एरवी असं बोलताना कधी कधी ज्ञानेश्वरांची ओवी, तुकारामांची ओवी वगैरे या सुद्धा आपण घेतो. वास्तविकता आमच्याकडे एवढी 1238 वचने आहेत, एवढ्या लीळा आहेत, उत्तरार्ध पूर्वार्ध अज्ञात सगळ्या लीळा आहेत, स्मृतीस्थळ ग्रंथ आहे, वृद्धाचार ग्रंथ आहे, दृष्टांत वगैरे त्याच्यातनं वेगळे काढलेले आहेत, प्रसार सेवा आहे, मूर्तिज्ञान आहे, पूजा अवसर आहे, कितीतरी साहित्य निर्मिती आहे. पूजा अवसर एकच नाही, अनेक पूजा अवसर आहेत. अस्थिपरीचा गुढा आहे, अस्थिपरीवर विश्लेषण आहे, प्रत्येक प्रकरणाचा असं गुढा आहे. एवढं काय साहित्य आहे आपल्याकडे. सप्त ग्रंथ आपल्या पंथामध्ये, मूर्तिप्रकाश असेल, ज्ञानप्रबोध असेल, सगळ्यातनं कितीतरी आपल्याला घेता घेता आपण कमी पडून जाऊ, आपलं बोलणं कमी पडेल, एवढं साहित्य आपल्याकडे आहे. मग त्यातलं आपण घेऊ शकतो. जेव्हा तुम्ही अन्य पुस्तक हातामध्ये घेता त्यावेळेस काय होतं, तुमचे विचार जे आहेत ना ते त्या हिशोबाने चालतात. कारण की त्यांनी कुठल्या भावाने लिहिलेलं आहे. आमच्या महादाईसांनी विचारलं की जी हे पुराण वगैरे काय, तर स्वामींनी सांगितलं पुराण हे काय आहेत, ऋषीमुनींनी लिहिलेले आहेत. आणि कसे लिहिलेत, त्यांना जशा त्या देवता भावल्या, जसा त्यांना त्यांचा तो अनुभव आला त्या हिशोबाने त्यांनी काय केलं, त्या ग्रंथाचं लिखाण केलं, त्या देवतेबद्दल लिहिलं. म्हणजे एखादी वाईट व्यक्ती आहे पण ती तुमच्याशी चांगली आहे, तुम्ही त्यांच्याबद्दल ही व्यक्ती खूप चांगली आहे स्वभावाने असं तसं, आणि त्याच व्यक्तीचा दुसरा अँगल दुसऱ्याने बघितला तो त्याच्याबद्दल वाईट लिहेल. म्हणजे लिखाण जे आहे त्या वेळी तुम्हाला काय काय अनुभव आला त्या व्यक्तीविषयी, तर त्या हिशोबाने तुम्ही त्यांच्याबद्दल लिहिणार. तसं त्यांनी ते पुराण लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांनी तो भाव निर्माण करून तो पुराण लिहिलेलं आहे, ते शब्द लिहिलेले आहेत. आता तुम्ही जेव्हा त्या पुराणाचा जेव्हा तुम्ही एखादी ओवी उचलणार, एखाद्या पुराणाबद्दल तुम्ही ते वाचन करणार, त्यावेळेस काय होतं, स्वामींनी सांगितलं विषय व्यवस्था करू जाणे त्यासीचे ऐको ये. तुम्हाला स्वतःला एकदम ठिकाणाला राहावं लागेल.
तर तुम्ही ते ऐका किंवा वाचा. आणि एरवी जर का आपण एक निश्चिती आपली कशामध्ये नसेल, उगच काहीतरी ऐकल्यानंतर त्याच्यातनं काहीतरी दोष निर्माण होत असेल तर ते वाचू नका, ते ऐकू नका, काही घेणं देणं नाही आपल्याला. जसं आपण भीष्म पितामहाबद्दल हे करतो की ते तिकडे तबला वाजवत होते, 8 वसूंमधले एक वसू भीष्म पितामह, आणि मग तिथे गंगाला वाटलं की मला जर का असा पुत्र असता तर, त्याच वेळी भीष्माला पण वाटलं मला अशी माता असती तर. म्हणजे आता हे जर का आपण याच्यातनं ब्रह्मविद्या काय भेटणार आहे आपल्याला? काहीच भेटणार नाही. उलट आपण कुठे गेलो? काल्पनिक ह्याच्याने आपण स्वर्गामध्ये गेलोय. तिथे सगळं ते पूर्ण दृश्य आपल्या समोर आलं. म्हणजे कुठेतरी आपल्याला देव आठवला पाहिजे तर तिकडे महादेव आठवतोय, ती गंगा आठवते, भीष्म आठवत आहेत. म्हणजे काय होणार आहे? तुम्ही जर का अन्य याच्यामध्ये असाल, अन्य वातावरणामध्ये जर का गेलात तर तुम्हाला तसंच ते सगळं डोक्यामध्ये येणार, तेच आठवणार, तेच विचार येणार. म्हणून आमच्या स्वामींनी सांगितलं अन्य मार्गीयांचा संसर्ग न करावा, अन्य मार्गीयांचा संसर्ग करू नये, अन्य लोकांसोबत जास्त राहू नये. त्याच्यामुळे अन्यच विचार आपल्या मनामध्ये येत राहतात. एकासनी न बैसावे म्हणजे त्या ठिकाणी आपला भाव तसा निर्माण होऊ शकतो. एखाद्याने ती गोष्ट निर्माण केलेली असेल, मग एखादा स्वयंपाक असेल, काही पदार्थ असेल, तर त्यांनी तो त्या भावाने निर्माण केलेला आहे, तर काय होईल? तो राजस भावाने निर्माण केलेला असेल, तो खाल्ल्यानंतर, तो तामस भावाने निर्माण केलेला असेल तर तो खाल्ल्यानंतर आपल्यामध्ये तो राजस किंवा तामस भाव आपल्यामध्ये येणार. लग्नामध्ये का जेवू नये? ग्रस्तांनी पण, साधूंनी तर जेवूच नये. साधूंसाठी स्पष्ट सांगितलंय. कुठलं वचन सांगितलंय? तोरण मंडळाच्या घरानं वसावे, अशा ठिकाणी खाऊ पिऊ नये. राजस ठिकाण असतं, राजस भावाने सगळे लोक आलेली असतात, राजस क्रियेसाठीच आलेले असतात. लग्न असेल, त्याचा जो शृंगार असेल, तिथले ते खाण्यापिण्याच्या वस्तू असतील, सगळं हा दोषवंत भाव असतो. आणि त्याच्यामध्ये टमटम सुद्धा असते बरं का. जो आयोजक असतो ना, आपल्या घरी लग्न असेल आणि ज्याच्याकडे आयोजन दिलेलं असतं, तो काही सात्विक पद्धतीने सगळं करत नसतो. तो मंडपवाल्यावर आमक्यावर टामक्यावर त्याचं भडकणं चालू असतं, त्याची ती तमतम चालू असते. म्हणजे ते सगळं राजस तामस सगळं झालेलं आहे. त्या ठिकाणी ग्रस्तांनी सुद्धा जेवलं तर काय होईल? राजस किंवा तामसच भाव निर्माण होईल. आणि म्हणून अशा दोषयुक्त भावाने एखादा पदार्थ बनवलेला असेल ते सुद्धा एक प्रकारचं ते एकासनच आहे. म्हणजे आपण ते स्वीकारू नये, ते टाळायचा प्रयत्न आपला असला पाहिजे. आपण स्वच्छते बाबतीमध्ये बघतो की नाही, किंवा कुठून घेतलं हे, आमक्याकडनं नको, मग ते घाण आहे, ते गाडी पण घाण आहे, तो माणूसही तसाच आहे, त्याच्या आसपास सगळं ते कचऱ्याची गाडी आहे, सगळं जर का आहे तर आपण तिथलं घेत नाही. अशुद्ध बघतो आपण, पण पवित्र आणि अपवित्र हे बघत नाही. शुद्ध अशुद्ध नाही बघितलं एखाद्याचं चालेल, बोडीगंगा समान सांगितले, परंतु पवित्र अपवित्र हे बघितलंच पाहिजे. अपवित्र खाल्लं तर दोष निर्मिती होणार. म्हणून दोषयुक्त व्यक्तीच्या माध्यमातून जे पण काही निर्मिती आहे, मग त्याचं ते आसन असो, त्याने ते बनवलेला पदार्थ असो, त्याने लिहिलेलं पुस्तक असो, त्याने बनवलेली वस्तू असो, या सगळ्यांच्या जेव्हा आपण संपर्कात येऊ तेव्हा आपल्यामध्ये आपोआप ती दोष निर्मिती होते. आपले विचार तसे होतात, आपले आचार सुद्धा तसाच होतो, आणि मग आपण पूर्णपणे त्या दोषाच्या अधीन होऊन जातो. आणि म्हणून स्वामींनी या विषयावर एकदम लक्ष देऊन सांगितलेलं आहे की, म्हणजे लक्षात आणून दिलेलं आहे आपल्या, की विषयाच्या एकासनीनं बैसावे. म्हणजे तुम्ही जर का आचरण करताय तर तुम्हाला आचरण करण्यासाठी तुम्हाला पोषक वातावरण आधी निर्माण करावं लागेल. आपण काय करतो? पोषक आचार करायच्या मागे लागलेलो आहोत, पण आचार करण्यासाठी जे पोषक वातावरण जे ते आपण निर्माण नाही करत. तुम्ही पोषक अन्न तुमच्या समोर आहे, शुद्ध पवित्र सगळं आहे, पण तुम्हाला खाण्यासाठी जे काही पोटात भूक असते ती नसेल तर तो चांगला पदार्थ तुमच्यासाठी फूड पॉइझन म्हणून काम करेल. तसं तुम्ही काय करताय की जसं चांगलं अन्न आहे आपल्यासमोर, तशी चांगली भूक सुद्धा आपल्याला असली पाहिजे. चांगलं आचरण आम्हाला देवाने सांगितलंय, पण त्याच्यासाठी चांगलं वातावरण सुद्धा आपण बनवलं पाहिजे. आणि ते पोषक वातावरण अपोषक ठरू नये
अमोचक ठरू नये, आपल्यासाठी ते घातक ठरू नये यासाठी देवाने सांगितलेल्या या काही गोष्टी आहेत की सगळ्यात आधी तुम्ही ज्या जागेवर बसता आहात ती जागा राजस तामस नसावी, राजसे तामसी स्थानी नसावे सांगितलं. म्हणजे आधी जागा सात्विक पाहिजे, नुसता आचार यथार्थ असून चालत नाही, जागा सात्विक पाहिजे. त्याच्यानंतर तुमची जी जाळी आहे, तुमच्या सोबतची जी काही लोक असतील वगैरे, तर त्याच्यामध्ये ती व्यक्ती जी आहे ती धर्मवार्ता करणारी असली पाहिजे आणि ती सात्विक असली पाहिजे. सात्विक व्यक्तीच्या संपर्कात राहा. त्याच्यानंतर तुम्ही जे काही विधीसाठी म्हणून जे काही उपयोगात आणताय, पोथी पान वगैरे, ते सुद्धा प्रसन्नतेने आलेलं पाहिजे, ते राजस भावाने ते आलेलं नको पाहिजे. म्हणजे ते सुद्धा तुम्हाला दोषीला निर्मिती होऊ शकते. त्यानंतर अन्य व्यक्तींचा संपर्क नको, अन्य वार्ता करणाऱ्यांचा संपर्क नको. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आधी ते तुम्ही बघा. तुम्ही काही भाज्या बनवता तर त्या भाज्या जशा आणल्या लगेच तशा बनवता येत नाहीत. त्या जसं तुम्ही आता वटाणे आणले, हिरवे वटाणे, लगेच असे टाकता येतात का? ते नाही. तुम्हाला काय करावं लागतं, ते सोलावं लागतं. त्याच्यातले ती शेंग म्हणून जे काही कवर असतं ते कवर तुम्हाला बाजूला करावं लागतं. म्हणजे ही दोष निर्मिती जी आहे, ही दोष जे आहे त्याच्यातले ते बाजूला करावे लागतात. अशा प्रत्येक भाजीमध्ये काही ना काही दोष असतो, काही भाज्या सोलाव्या लागतात. म्हणजे त्यातला तो भाग काढून टाकावा लागतो आणि नंतर मग ती भाजी तुम्हाला उपयुक्त आहे खाण्यासाठी. तुम्ही जर का तशीच खाल्ली तर काय होईल? भाजी तर चांगली होती तरी बाजली का? कारण की तुम्ही ते त्याच्या सकट ते खाल्लं तर त्याच्यामुळे ते तुम्हाला बाजलं. चांगली गोष्टी पण चांगल्या उपयोगात येत नाही आपल्या. का? कारण की आपण त्याच्यातला जो काही दोष आहे तो दोष आपण बाजूला नाही केला. आणि म्हणून काय केलं पाहिजे, आधी दोष बाजूला केला पाहिजे. आणि दोष बाजूला केला की आपोआपच तुम्हाला सात्विक जागा सात्विकतेने तुमच्या उपयोगी येईल. नाही तर तुम्ही सात्विक जागेवर बसलेले आहात. आता मी ज्या जागेवर बसतो ते सात्विक जागा आहे, परंतु जर का इथे काहीतरी आवाज येत असेल, कोणीतरी भांडतं आहे, कोणीतरी आपल्याला वाईट बोलतं आहे, हे सगळं आसपास असेल तर आपलं मन लागेल का? तुम्ही मंदिरात बसलेत, तुम्ही आश्रमात बसलेत, तुम्ही विजन ठिकाणी बसलेत, सगळं पवित्र जागा आहे, परंतु जर का तिकडे तुम्हाला तुमच्या विधीमध्ये जर का अडथळे रूप जर का त्या ठिकाणी त्या गोष्टी असतील तर काय होईल? स्वामींनी सांगितलं की बाबा, म्हणजे अटणारी क्रमे तुम्ही जिकडे मुक्काम करणार आहात ते ओढ बुरुड वगैरे ते तिकडे जे आहेत ते चारीची घडिया किंगा वगैरे ते सगळं सांगितलेलं आहे. परंतु तिथे बसताना त्याच्यामध्ये पण असं सांगितलेलं आहे की बाबा तिथे बसायचं म्हणजे काय त्यांच्याकडे तोंड करून बसायचं नाही, त्यांचं ते काही मनोरंजन गाणं वगैरे ते ऐकत बसायचं नाही, फक्त तिथे जवळपास बसायचं आहे. वांचून तुम्हाला ते ऐकू पण नाही आलं पाहिजे आणि ते तुम्हाला दिसलं पण नाही पाहिजे. दुसरीकडे तोंड करून बसा आणि तुम्ही तुमच्या विधीमध्ये असं तर तुम्हाला ते काय ऐकू येणार नाही. म्हणजे तो जर का दोष तिकडून आला इकडे तर तो आपल्याला दोषयुक्त करू शकतो. आणि म्हणून आधी काय करा की आपण ज्या ठिकाणी उपस्थित होणार आहोत त्या ठिकाणी आधी दोषच नाही आहे हे आधी निश्चित करून घ्या. दोष असेल तर तो काढून टाका बाजूला आणि मग तुम्ही स्मरणाला बसा, मग तुम्ही लीळा वाचनाला बसा. आपण लीळा वाचनाला बसतो आणि आपल्याला जांभई येत राहते. का होतं असं? कारण की आपण दोष बाजूला नाही केलेला आहे. आपण 2 दंडवत घातले नाहीत देवाला, विनंतीच केली नाही, दोष बाजूला म्हणून सांगितलं नाही, स्मरण केलं तरी आपलं त्याच्यात मन लागत नाही, बाकी सगळ्यात मन लागतं आपलं. म्हणजे जर का गाठीचे मनी आता आपण बसलो घेऊन, आता ते मोजून मोजूनच स्मरण आहे, परंतु त्यावेळी झोप येते. पण तेवढ्याच झोपेमध्ये जर कोणी पैसे मोजायला दिले तर लगेच आपली झोप उडेल आणि आपण पूर्णपणे व्यवस्थित ते पैसे मोजून काढू, अजिबात झोप येणार नाही, उलट आलेली झोप सुद्धा उडून जाईल. म्हणजे हे काय आहे, आपलं मन लागतं पण चुकीच्या ठिकाणी लागतं. कारण की आपण तो दोष बाजूला केलेला नाही आहे. आपल्यामध्ये आपल्या जीव स्वरूपाशी निगडीत जसं गुण आहेत तसे दोष सुद्धा आहेत. अव्यरणाचे दोष आपण जोडून ठेवलेले आहेत. मगाशी आपण जसं बघितलं की असंबंध आपण केलेला नाही आहे दोषयुक्त वस्तू पदार्थांचा, व्यक्तींचा, आणि ते आपल्यामध्ये कुठेतरी सुप्त अवस्थेमध्ये आहेत. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपोआपच
आपण असं काही गुणदायक कार्य करायला लागलो की आपल्यामध्ये दोष निर्मिती आपोआपच व्हायला लागते, तर त्याचं कारण हे आहे की आपण आपल्यातला दोष बाजूला केलेला नाही आहे. स्वामींनी बेलापूरला असंविधान धर्म निरूपण केलेलं आहे भटोबासांना. 595 क्रमांकाची लेळा उत्तरार्ध. त्याच्यामध्ये भटोबा स्वामींना म्हणतात, विषय सेवा पुरुष गडदरा पडे आणि निगवे ना ते काजी. म्हणजे विषय सेवना केल्यानंतर पुरुष त्या गडदऱ्यामध्ये म्हणजे त्या खड्ड्यामध्ये तो पडतो. म्हणजे तो खड्डा पण कसा आहे, तो खड्डा म्हणजे पाण्याची विहीर नाही आहे, ती दोषाची विहीर आहे. पाण्याच्या विहिरीतनं तुम्ही सहजपणे बाहेर येऊ शकता आणि पाण्यात पडलेल्या व्यक्तीला असं वाटत असतं की आपण याच्यातनं बाहेर पडावं. जो दोषाच्या विहिरीमध्ये पडलेला जो व्यक्ती आहे त्याला स्वतःलाच कळत नाही की मी दोषाच्या विहिरीत आहो, किंवा कळलं जरी तरी त्याला ते मान्य नसतं की ही दोषाची विहीर आहे आणि त्याला त्याच्यातनं बाहेरही पडायचं नसतं बरं का. तुम्ही एखादा व्यक्ती जर का दोष आचरत असेल, चुकीची क्रिया करत असेल, तुम्ही त्याला सांगा हे चुकीचं आहे बरं का, तो म्हणतो नाही नाही आम्ही एवढ्या दिवसाचं करतोय, मग आमच्या आईबाबांनी सांगितलं, यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं, हे चुकीचं थोडी, आम्ही एवढ्या वर्षाचं करतोय, आम्हाला कोणी काय बोललं नाही, आज तुम्ही कसं काय बोलताय. म्हणजे त्यांना हे माहितीच मान्यच नसतं की मी चूक करतोय. म्हणजे दोषाची विहीर अशी पद्धतीची असते, त्याच्यातनं कोणालाही बाहेर यायचं नाहीये. म्हणून स्वामी म्हणतात की पुरुष जे तुली विषय सेवा करी ते तुला धर्मी निबळ जाय. म्हणजे भटोबासांनी प्रश्न केला की त्या गडदऱ्यामध्ये जीव पडतो आणि निगवेना म्हणजे त्यातनं निघू वाटत नाही किंवा तो निघू शकतच नाही त्याच्यातनं. ते का बरं? स्वामी सांगतात जेतुल विषय सेवना करी. पुरुष जितकी विषय सेवना करतो तितका काय होतं, त्याच्यातला विषय वाढतो आणि धर्म निबळ होत राहतो, धर्म कमी होत राहतो. भटोबास विचारतात, जी नित्यविधी निमित्तविधी असन्निधानी सन्निधानी असन्निधानी जड चेतन वस्तू पदार्थ असे तयाचेनी संबंधे विकार उपजे तरी कैसे करावे. जे नित्यविधी निमित्तविधीमध्ये कधी तो नित्यविधी निमित्तविधी सन्निधानी असतो किंवा असन्निधानी असतो आणि त्याच्यामध्ये जड चेतन पदार्थांचा योग येतो आणि त्याच्या योगाने कधी कधी दोष निर्माण होतो. हे किती बारीक बघितलंय भटोबासांनी. म्हणजे नित्यविधी निमित्तविधीमध्ये जड चेतन पदार्थ जे संपर्कात येतात, मग ते ईश्वराच्या सन्निधानी असताना असो किंवा असन्निधानी असताना असो, परंतु त्याच्यामुळे जी काही दोष निर्मिती होते तर त्या बाबतीमध्ये मग आपण कसं करायचं ते जर का उत्पन्न होत असेल तर तयाचेनी संबंधे विकार उपजे तरी कैसे करावे पा. मग कसं करायचं? स्वामी म्हणतात, विषयाची एकासनी न बैसावे. म्हणजे त्या दोषवंत व्यक्ती वस्तू पदार्थांच्या संपर्कात येऊ नये. जी एकासने नवीन न सरे तरी कैसे करावे. जी म्हणजे आता एकासने शिवाय म्हणजे असा कधी कधी योग येतो की सोबतच बसायचं असतं, एकाच खाटेवर किंवा एकाच पलंगावर, एकाच बाकड्यावर, एकाच लाईनीमध्ये, एकाच गाडीमध्ये बसायची वेळ आलेलीच आहे आणि हे टाळू शकत नाही आपण. मग आता कसं करायचं? स्वामी सांगतात, विषया साक्षी न टाकावे. म्हणजे त्याच्या समोर जाऊ नये आपण. म्हणजे त्या विषयाच्या बद्दल आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्याचं दर्शनही नको आपल्याला, अशा प्रकारचं आपण राहायचं. भटी पुसले जी गोसाव्यांचा मार्ग पुढा होईल तेणे कैस्या परी असावे जी. म्हणजे स्वामींचा जो काही मार्ग आहे आता वाढत जाणार, ईश्वर साधक वाढतील आणि मग अशा वेळेस मग त्यांनी कसं राहायचं. आज आपण 4 लोकच आहोत, तर त्याच्यामुळे आपण बरोबर लक्षात आणू शकतो की बा दोषवंत व्यक्ती आहे तर त्यांच्या विषया साक्षी न ठाकावे, विषयाच्या एकासनी न बैसावे. मग पुढे जे काही आता मार्ग वाढेल मग त्याच्यानंतर मग कसं करायचं त्या लोकांनी. म्हणजे आपल्यासाठी हा प्रश्न विचारला. स्वामी सांगतात, तुष्टला जन तरी विको संपादिल रुसला तरी प्राणा घतेल म्हणून उभयता जनसंबंधू त्याज्य. म्हणजे जर का एखादा जनसमुदाय तुमच्यावर संतुष्ट झाला तर तो काय करेल, तुष्टला जन तरी विखो संपादिल, जडचेतन पदार्थ तुम्हाला देतील, आणि वितुष्टला म्हणजे रागावला तर प्राणा घतेल म्हणजे हेच तुमचा प्राणाचा घात करायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. तर आपण काय करायचं,
उभयता जनसंबंध त्याज्य म्हणजे संतुष्ट आणि वितुष्ट दोन्ही लोकांपासून आपण लांब राहायचं. संतुष्टही लोक नको आणि वितुष्टही लोक नको. जे लोक संतुष्ट असतात तेच तुमचं काही कार्य बघितल्यानंतर वितुष्ट सुद्धा होऊ शकतात. म्हणून त्यामधनं सुद्धा दोष निर्मिती आहे, त्यांना सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा. म्हणून त्याच्यापासून आपण काय करायचं, असंबंध त्यांचा करायचा, संबंध त्याज्य. आणि मागे विचारलं की विषयाच्या म्हणजे जे काही पदार्थ ते येतात तर म्हणजे जे विधी नित्यविधी निमित्तविधीमध्ये पण येतात तर त्याच्या साक्षीनं ठाकावे. म्हणजे त्या वस्तूंच्या आपण समोर समोर करायचं नाही जास्त. तो पदार्थ, ती व्यक्ती, ते जे काही वस्तू असेल ते आपण आपल्या दृष्टी आडच ठेवायची. त्याचं चिंतन सुद्धा पुन्हा 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 त्या दोषाचं करायचं नाही. म्हणून देशाचा शेवटी झाडातळी जन्मक्षेपावे. आणि म्हणून संतुष्ट वितुष्ट लोकांचा योग येऊ नये पुन्हा पुन्हा. म्हणून काय करायचं, शेवटी देशाच्या शेवटी आणि झाडाच्या तळी लांब जायचं, जनसंपर्कात राहायचंच नाही. गडी सिडी असावे, हळिया पाळिया असावे, निर्जन स्थळी. म्हणजे ते सांगितलेलं आहे की चालती घरे चालती उकळे, म्हणजे जे एका ठिकाणी स्थायिक नाही आहेत, किंवा मग गावापासून असलेलं लांब गाव, किंवा मुख्य शहरापासून असलेलं लांब गाव, मुख्य सडकेपासून असलेलं लांब गाव, म्हणजे जिथे जनसंपर्क हा एकदम दुर्लभच असेल अशा वातावरणामध्ये आपण राहिलं पाहिजे. एका झाडाची सवय न होवावी. म्हणजे जर का एखादं झाड जर का आपल्याला आवडलं, चांगलं आहे, आता इथे माझं स्मरण चांगलं झालं, आज उद्या पण इथे, परवा पण इथे, आता इथे 1 महिना 4 महिने 8 महिने कायम इथेच का नाही. एका झाडाची सवय न होवावी. म्हणजे एका झाडाची सवय म्हणजे जर का स्वामींनी सांगितलेलं आहे की देशाच्या शेवटी झाडाचा तळी, मग एकच झाड पकडून ठेवायचं का. तर स्वामी सांगतात एका झाडाची सवय न व्हावी. मग एका स्थानाची सवय न होवावी. एका स्थानाची म्हणजे एका ठिकाणाची सुद्धा सवय होता कामा न. भोगस्थानी न बैसावे. म्हणजे ज्या ठिकाणी देवते संदर्भात काही गोष्टी तिकडे चालतात, पूजन वगैरे, त्या ठिकाणी सुद्धा बसू नये. काही लोक आपले बोलतात की न पळतात गेले तरी काय नाही. आता ते पुढच्या महिन्यामध्ये येतात गणेश चतुर्थी वगैरे, मग कोणीतरी विचारलं कोणाला तरी की मग ते आता ते गणपती बघायला बोलवतात घरी वगैरे असं, मग काय करायचं. ते म्हणे काय नाही, तुमचे नातलग आहेत ना, ते त्यांच्याकडे गणपती आहेत, मग काय हरकत नाही, गेले तरी की तुम्हाला काय हरकत नाही. आणि आमचे स्वामी काय सांगतात, भोगस्थानी न बैसावे. जिथे देवतेला नैवेद्य उपहार वगैरे सगळं दिलं जात आहे, केल्या जाते, पूजन पाजन, पाला पाणी आत अभिमानात, असं स्वामींनी सांगितलंय. अशा ठिकाणी जात्रे क्षेत्र न वचावे, हे सुद्धा स्वामींनी सांगितलंय. म्हणजे किती अन्यथा ज्ञान आपल्याच पंथातनं पुढे फॉरवर्ड केलं जात आहे. न पाळता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण थांबू नये, जाऊ नये. आता ठीक आहे, गेले, काही गोष्टी अशा असतात की जावं लागतं. आता समजा मुलगी उपदेशी आहे आणि सासरकडचे सगळे अन्य आहेत, मग आता त्या मुलीला तर तिथे बसावंच लागणार त्या पूजेला, सासरी पूजा असेल तर. परंतु त्या ठिकाणी मग काही खायचं प्यायचं अजिबात नाही, प्रसाद घ्यायचा नाही. त्यांनी सांगितलं नाही प्रसाद खाल्लं तरी चालतो, देवाचं नाव घेऊन खायचं. म्हटलं मग विष पण आणून देतो आम्ही, देवाचं नाव घ्यायचं आणि खायचं. विषाचा त्रास होत असेल तर त्या प्रसादाचाही त्रास तुम्हाला होणार. म्हणजे काही काही गोष्टी अशा असतात की ज्या तुम्ही काहीही करा काही होत नाही, देवाला सगळं चालतं, हे असं काही नसतं. स्वामींनी आपल्याला वचनातनं सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत की भोगस्थानी न बैसावे. का बरं, न तीर्थदेवता पुरुषी ये तिने आपलविती. तीर्थ म्हणजे ते कुठलं ठिकाण आहे ते देवतेचं, एखादा तीर्थ देवता, आणि देवता म्हणजे तिथली जी देवता आहे ती, आणि पुरुष म्हणजे तो कोण त्यांचं साधनवंत कोणी असेल काय असेल ते. हे तिन्ही आपलविती म्हणजे ते आकर्षित करतात. लेपाच्या देवळीनं बैसावे, ज्या ठिकाणी कोरीव असे लेप केलेले आहेत, लेणी वगैरे असे, त्या ठिकाणी बसू नये. लिंगचिन्ह मुद्रा न व्हावी, म्हणजे कुठल्याच प्रकारची ओळखी आपल्याकडे नसावी. विषया पात्र न व्हावे, मनुष्य मात्र होणी असावे. जोगी या तो मसी गसी तिथला व्हावा किंवा, या वचनांचे अर्थ आपले पुढे येणारच आहेत.
ऐसे अहोरात्र निरूपण केले. असंधान धर्म निरूपण स्वामींनी अहोरात्र केलेलं आहे. मग भटाची या चित्तासी आले आणि स्वामींनी एवढं सगळं निरूपण केल्यानंतर रात्रभर निरूपण ऐकलं तेव्हा कुठेतरी थोडंसं त्यांना ते ठीक आहे त्यांनी मान्य केलं. मगाशी तर ते आधी तर ते मान्यच करत नव्हते, देवीविन काही धर्म असे वगैरे. मग भटी दंडवते घातली श्रीचरणा लागले. म्हणजे स्वामींनी त्यांना हे सांगितलेलं आहे की धर्म आचरण करायचं असेल तर आधी काय करावं लागेल, दोष जे आहेत ते आधी बाजूला करावे लागेल. विषयाच्या एकासनीनं बैसावे, विषया साक्षीने ठाकावे, लेपाच्या देवळीनं बैसावे, भोगस्थानीनं बैसावे वगैरे हे सगळं बाजूला करा आहे. आणि मग हे ज्या ठिकाणी हे गोष्टी नाही आहेत त्या ठिकाणी जाऊन धर्म आचरण करा, तर तुमचं धर्म आचरण यथायोग्य प्रकारे ते होणार आहे. तर आजच्या या आचाराची जी काही वचनं आपण याआधी घेतलेली आहेत त्या संपूर्ण वचनांचं विश्लेषण आपण ऐकलेलंच आहे. आणि त्याच्याच पुढे असलेलं हे आचाराचं 14वं वचन जे आहे ते आज आपण आजच्या सत्रामध्ये घेतलं. ही त्याग वचने सुरू आहेत सगळी. याच्यामध्ये कुठल्या कुठल्या दोषांचा त्याग करायचा जेणेकरून तुम्हाला धर्म आचरण करायला सोपं पडेल अशा प्रकारचं हे निरूपण स्वामींचं या 26 त्याग वचनांमध्ये आपल्याला या ठिकाणी श्रवण करायला मिळतं आहे. आजच्या सत्रामध्ये आपण 14 क्रमांकाचं जे वचन आहे विषयाची ऐकासनी न बैसावे या संदर्भात चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.